सुबोध सर किस किस लेवल के वो एक्टर हैं। मैं खुद भी एक्टर हूँ और मैंने आई हैव वर्कड विद इन मोर देन 40 तेलुगु फिल्म एज अ मेन लीड। लेकिन और मैं ऐसा समझता था कि मैं बहुत अच्छा एक्टर हूँ। मेरे अंदर इस बात का बहुत घमंड था कि भाई एक्टिंग तो कुछ भी रोल दे तो मैं तो ऐसा फोड़ के रख दूंगा। लेकिन सुबोध सर के साथ 10 मिनट काम करने के बाद मेरा वो सारा घमंड और वो सारी चीजें मेरी चूर चूर हो गई। हमारे कुछ लिविंग लेजेंड्स को जो जगह देनी चाहिए शायद धीरे धीरे करके वो जगह देगी। मैं जब सुबोध सर से पहली बार मिला तो मैंने कहा कि सर मैं आपको जब भी देखता हूँ और मैंने आपका जब भी काम देखा तो मुझे संजीव कुमार साहब की याद आती है और मुझे लगता है कि आप उस लेवल या उससे भी ऊपर के एक एक्टर हैं। टेक्निकल वजह से रीटेक भी हो रहा है तो सपोज 3 रीटेक हो गए तो बिना ग्लिसरीन यूज किए सुबोध सर की आंखों में आंसू तीनों टेक में आ जाते थे। गौतम सर, थँक्यू सो मच. सगळ्यात पहिल्यांदा खूप हिंदी ऐकला तर जरा मराठी ऐकूया. सगळ्यात पहिल्यांदा संत तुकाराम या भारतातल्या अतिशय सर्वश्रेष्ठ अशा संतांवरती तुम्ही भारतातल्या सगळ्यात जास्त समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये हा चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आदित्य, तुझंही मनापासून आभार व्यक्त करतो की भारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या संतावरती 2 मराठी चित्रपट येऊन गेलेत, तेलुगू येऊन गेलाय, पण तू हिंदी चित्रपट करायचं ठरवलंस आणि इतका सुंदर चित्रपट तू तयार केलास, इतकी चांगली टीम तू गोळा केलीस, त्याबद्दल तुझेही मनापासून आभार. तू स्वतः एक ॲक्टर आहेस, डायरेक्टर आहेस. मी मगाचपासून सगळ्यांबद्दल ऐकतोय की फक्त स्वतःपुरता न बघता आपल्या आजूबाजूला असलेल्या उत्तम टॅलेंटला तू पुढे येण्याचा वावही देतोस, त्याबद्दलही तुझे खूप आभार. मगाशी शिशिरजींनी सांगितलं की तो खारघरला फिरत होता, ते मुंबईत फिरत होते, लोणावळ्यात फिरत होते आणि मी गोरेगावमध्ये फिरत होतो तेव्हा त्याचं मला तर सगळ्यात पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही. मला हसायला आलं विनोदाच्या अंगाने नाही, की कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं की आपल्याला हसायला येतं ना, की अरे लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर जशी माणसाची अवस्था होते तशी माझी अवस्था झाली. याचं कारण संत तुकारामांचा चित्रपट हा माझ्या आयुष्यातला माझा पहिला चित्रपट असणार होता. माझ्या करिअरची सुरुवात संत तुकाराम या सिनेमाने होणार होती, जो त्या काळी लिहिला होता विजय तेंडुलकर यांनी, आणि गोगी आनंद नावाचे हिंदीतले खूप मोठे डिरेक्टर तो सिनेमा डिरेक्ट करणार होते. चित्रपट मराठीच होता, पण माझा पहिला चित्रपट असणार होता. माझी लुकटेस झाली. विक्रम गायकवाड आज आपल्या दुर्दैवाने नाही आहेत विक्रमदादा, पण विक्रमदादांनी माझं संत तुकाराम महाराजांच्या लुकमध्ये त्यांनी माझा मेकअप केला, माझं कॉस्ट्युम ट्रायल झाली, माझी लुक टेस्ट झाली, सगळं ठरलं, पण तो सिनेमा होऊ शकला नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीतनं वेगवेगळ्या माध्यमातून तुकाराम महाराज सातत्याने माझ्याकडे येत गेले. एक तुकाराम मी केला, तो विनय आपटेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक हिंदी मालिका केली होती दूरदर्शनवरती. त्याच्यात तुकाराम महाराजांचे 2 सीन होते, ते मी केले कारण माझ्याकडे सतत तुकाराम महाराज येत होते. आणि पुन्हा माझ्या करिअरचं हे 25वं वर्ष चालू आहे. आज 25 वर्ष झाली मला इथे काम करून, आणि परत 25 वर्षानंतर तुकाराम महाराज पुन्हा माझ्या आयुष्यात आले. मला असं वाटतं की माझं काहीतरी देणं आहे, मी काहीतरी देणं लागतो त्यांचं. आणि त्यांची भूमिका अशी आहे की आपण पंढरपूरला जातो, आपण अयोध्येला जातो आणि दर्शन घेता घेता आपलं नशीब चांगलं असतं आणि तो पुजारी प्रभू श्री रामचंद्राच्या गळ्यातली माळ काढतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून देतो. तसं मी समजतो की मी पंढरपूरला गेलो होतो पांडुरंगाच्या दर्शनासाठी, आणि पांडुरंगाने हात ठेवले होते कटेवरती, त्या हातामधनं काही शब्द ओंघळले, ते ओघळलेले शब्द म्हणजे तुकाराम बुवांचे अभंग होते आणि ते मला प्रसाद म्हणून वाटायला आले. तसा हा रोल माझ्यासाठी प्रसाद म्हणून आहे, आशीर्वाद म्हणून आहे. काही काही भूमिका असतात ज्या तुम्ही ऍक्टर म्हणून, त्या भूमिका तुम्ही ऍक्टर म्हणून किती चांगलं काम कराल, तुम्ही तुमचा अभिनय किती लोकांना दाखवाल, याही पेक्षा महत्वाच्या असतात ते श्रद्धा असतात, त्या प्रसाद असतात, तो आशीर्वाद असतो आणि तो तसाच घ्यायचा असतो. आज कोणीतरी मला आता बायोपिक किंग म्हणले. मी बायोपिक किंग नाही, मी असं म्हणतो की मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात ही सगळी व्यक्तिमत्व आली. मग महात्मा बसवेश्वर पण आले, जे लिंगायत समाजाची संस्थापना ज्यांनी केली ते महात्मा बसवेश्वर आले.
माझं पहिली भूमिका जी व्यावसायिक अभिनेता म्हणून मी केली ती प्रभू श्री रामचंद्राची होती, त्यामुळे तेही आले. ज्ञानदेवांचे मोठे बंधू ज्यांना त्यांनी स्वतःचं गुरु मानलं होतं ते निवृत्तीनाथही आले, तेही मी केले. त्याच्यानंतर अर्थातच बालगंधर्व आले, लोकमान्य टिळक आले, काशीनाथ घाणेकर आले, छत्रपती शिवाजी महाराज आले आणि तुकाराम महाराज पण आले. मला असं वाटतं की बाजीराव पेशवा तेही राहिले, तेही येऊन गेले. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मोठ्या लोकांच्या भूमिका येणं हे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. मी प्रसाद समजतो, या सगळ्यांचा आशीर्वाद समजतो. माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की आपण त्यांना मराठी संत, महाराष्ट्रातले संत असं म्हणून आपणच त्यांना खुजा केलाय. मला असं वाटतं भारतभरात जी काही मोठी मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर होते, त्याच्यामध्ये संत नामदेव होते, त्याच्यामध्ये संत एकनाथ होते, मुक्ताबाई होत्या, जनाबाई होत्या आणि त्याच शृंखलेतलं एक मोठं नाव ज्यांना आपण संत श्रेष्ठ असं म्हणतो ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आणि ते फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीयेत, ते फक्त मराठीपुरते मर्यादित नाहीयेत, तर ते खऱ्या अर्थाने भारताचे संत आहेत. तुम्हाला अनेक लोकांना माहिती नसेल तर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांचा काळ एकच होता, समकालीन होते. संत नामदेवांनी खऱ्या अर्थाने त्या काळात भारत भ्रमण केलं. संत नामदेवांचे ज्याप्रमाणे मराठीमध्ये अभंग आहेत त्याचप्रमाणे त्यांचे हिंदीमध्ये देखील अभंग आहेत. आणि अनेक लोकांना याची कल्पना असेल जे शीख बांधव आहेत की गुरु ग्रंथ साहिबामध्ये सुद्धा संत नामदेवांच्या काही पंक्ती आहेत. त्यामुळे तिथपर्यंत नामदेव महाराज गेले होते आणि म्हणूनच काही वर्षांपूर्वी मराठी साहित्य संमेलन आपण पंजाबमध्ये केलं. अमृतसरच्या जवळ एक गाव आहे तिकडे. याचं कारण संत नामदेवांचा पंजाबशी संबंध आला होता. त्यामुळे ही सगळी संत मंडळी यांनी केवळ एका प्रांतापुरतं स्वतःला मर्यादित करून ठेवलं नाही, तर त्यांनी या संपूर्ण भारतभरात, या विश्वभरात जिथे जिथे माणूस आहे त्या माणसापर्यंत आपलं प्रेम पोचावं, शांतता पोचावी, समाधान पोचावं यासाठी प्रयत्न केले. संत ज्ञानेश्वरांमुळे वसुधैव कुटुंबकाची जोड आपल्याला लाभली. त्यांचं पसायदान ऐकलं तरी आपल्याला कळतं की ते पसायदान फक्त महाराष्ट्रातल्या आणि मराठी लोकांसाठी मागितलेलं नाहीये. त्यांनी संपूर्ण विश्वातल्या लोकांसाठीची प्रार्थना केलेली आहे आणि ते पसायदान आहे. संत तुकाराम महाराजांचा झगडा हा काही केवळ तात्कालीन परिस्थितीत तिथे अडकलेल्या लोकांसाठी नव्हता, तर तो संपूर्ण विश्व कल्याणासाठी होता. त्यांचा झगडा फक्त महाराष्ट्रातल्या जातीपातींमध्ये खितपत पडलेल्या लोकांसाठी नव्हता, अंधश्रद्धेत गाडलेल्या गेलेल्या लोकांसाठी नव्हता, तर त्यांचा लढा हा सगळ्याच लोकांसाठी होता ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे असं जीणं आलंय. त्यामुळे त्यांना आपण महाराष्ट्रातले मराठी संत म्हणून बंदिस्त नको करूया, तर ते आपले भारताचे भूषण होते. आपण त्यांना साजरं करूया. आपण जर त्यांना अडकून ठेवलं ना तर आपण साजरं करणं बंद करतो. आपल्याकडचा एखादा सण जसा आपण साजरा करतो तशी आपल्याकडची भारतातली ही सगळी मोठी माणसं आपण साजरी केली पाहिजेत. आणि संत तुकाराम चित्रपट हा साजरा करण्याचा चित्रपट आहे, हा सेलिब्रेट करण्याचा चित्रपट आहे, हा एक सोहळा आहे, हा चित्रपट नाही आहे. त्यामुळे हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा माझी अब मैं सबको विनती करता हूँ जो मराठी नहीं समझते, खास करके तो मराठी इतनी मुश्किल भी नहीं है कि उसको ना समझ जाए, लेकिन फिर भी आपके समझ के लिए हिंदी में आपसे बात करता हूँ. विनती करता हूँ कि ये फिल्म 18 जुलाई को रिलीज हो रही है, जिसके निर्माता है हमारे बी गौतम जी, जिसके निर्देशक है हमारे बी आदित्य ओम जी, और सभी हमारे बहुत सारे एक्टर्स हैं. शिशिर जी है, अरुण गोविल साहब है, संजय मिश्रा है, शिवा है, शीना है और बहुत सारे एक्टर्स इसमें हैं जो भारत के हर एक प्रांत को रिप्रेजेंट करते हैं. देखिए इस फिल्म की खूबसूरती भी एक है, इसका जो प्रोड्यूसर है वो चेन्नई से है, इसके कैमरामैन जो है वो हैदराबाद से है, इसके डायरेक्टर जो है वो लखनऊ में रहते हैं लेकिन तेलुगु फिल्म में काम करते हैं, इसकी जो हीरोइन है वो पंजाब से है. तो पूरे भारत ने मिलके संत तुकाराम को बनाया है. तो अब पूरे भारत ने मिलके संत तुकाराम को देखना भी चाहिए थिएटर में जाके. बस विनती इतनी है कि 18 जुलाई को सिनेमा रिलीज हो रहा है, आप जरूर जाइए और मेरा और इन सभी एक्टर्स का काम देखने के लिए, संत तुकाराम जी का चरित्र देखने के लिए सिनेमाघरों में जाइए. धन्यवाद. जय हिंद. You know, as an actress, दो चीजें मुझे बहुत ही एक्साइट करती हैं. वो है एक तो स्टोरी और दूसरी चीज है क्रिएटिंग कैरेक्टर्स. सो आदित्य जब मेरे साथ बैठे और उन्होंने मुझे स्क्रिप्ट के बारे में बताया एंड ही टोल्ड मी अबाउट द स्टोरी, आई फेल इन लव विद इट. आई फेल इन लव विद हिज विजन कि इतनी प्यारी फिल्म जो एक एक्चुअली रूटेड इन इंडियन कल्चर, सो सोशली रेलिवेंट इवन टुडे, amazing characters and so many characters,
एंड एक्चुअली what I fell in love with was कि जो इसकी मैसेज थी which was कि सबसे पहले जो संत तुकाराम महाराज टू बिलीव के आपके अंदर में एक गॉड है, दूसरों के अंदर में भी एक भगवान है, उसको रिस्पेक्ट करना और एक अवेयरनेस ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन जिसके लिए वो लड़े. तो कितनी चीजें हैं इस स्क्रिप्ट में जो इसको एक अमेजिंग हिस्टोरिकल बायोपिक बताते हैं. और आदित्य के अंदर में जो पैशन, जिस वे में इन्होंने मुझे बताया, ये स्टोरी सुनाई, एंड द कैरेक्टर, आई फेल इन लव विद दैट. सो I just want to thank Aditya firstly, and I want to just tell you that he is one of the most passionate, dedicated, committed, attention to detail giving directors. इन्होंने set पे मेरा जो experience था कि सारे actors के साथ में he brought out the best possible performance from each one of us, and the way he has communicated this story with the passion and intensity. And you know what is most beautiful is कि ये कहानी पहली बार हिंदी में बन रही है. So him choosing this subject, putting his heart and soul, his dedication into it, that I think was for all of us on the set, that same passion, that same energy, that same commitment, ये हमारे अंदर से लेके आए. So thank you Aditya for giving me Avli. Secondly, thank you Gautam ji, because you chose this subject. If it wasn't for you, we would not have been here. So Gautam ji chose this beautiful story, and it is a story which has been told Marathi में 2 बार और South में भी, लेकिन ये पहली बार हिंदी में आपने ये choose किया कि कहानी should reach the whole of India and hopefully the world. So such an amazing story, and for choosing that, for bringing us all together, thank you so much. Subodh ji, आपके साथ काम करके यू आर रियली अ मास्टर क्लास इन एक्टिंग. जब मैंने इनके साथ काम किया, मैं जब पहली बार मुझे जब सेट पे मुझे बहुत सारे बर्तन दे दिए और बोले कि मांझो, और ये आए बहुत ही मीठी सी मुस्कान लेके, वो मेरा इनके साथ में पहला एक्सपीरियंस था. तो ये जो कहते हैं ना कि ही इज द किंग ऑफ बायोपिक, ही जस्ट ऐसे लगा कि ही जस्ट एम्बॉडीड दैट कैरेक्टर, ही बिकेम दैट सोल. और ये मैंने देखा जब, तो मुझे लगता है कि एक तरीके से he brought out my performance on the set by being such an amazing, giving, kind co-star. और जो क्राफ्ट को लेके जो चीजें मैंने सीखी हैं इनसे, शायद ही मैं कोई एक्टिंग क्लास में भी सीख पाती. सो थैंक यू सुबोध जी फॉर बीइंग सो काइंड, गिविंग एंड सपोर्टिंग मी. एंड लास्टली मैं ये कहना चाहूंगी कि ऑन अ पर्सनल नोट, दिस कैरेक्टर अवली जीजाबाई, इट हैज बीन the most soulful dream role for me as an actress, क्योंकि for a couple of reasons. Number one, कि वो एक actually वो फाइटर थी, और वो फाइटर इसलिए थी क्योंकि वो जो भी चीज में विश्वास करती थी, she stood up for that. So she fought with her husband for his love. जैसे आदित्य ने कहा, the love, the dedication, the compassion, and secondly she fought with him जब ये समर्पण कर देती हैं to his vision and mission and made it her own to stand up with him for the equality. तो एक तरीके से this is very rooted in Indian culture. This story is absolutely socially relevant even today. It is what we all, I feel, टुडे हमारी जो कल्चर और हिस्ट्री इतनी रिच है, और आदित्य फाइनली वी हैव समथिंग सो, जैसे इन्होंने कहा कि व्हाई डोंट वी मेक सच ब्यूटीफुल मूवीज. सो दिस इज एब्सोल्युटली गोइंग टू बी द मोस्ट मैजिकल स्पेक्टिकल. एंड देखिएगा अवली को और बताइएगा कि नई अवली कैसी लगी. थैंक यू. सब सुख मेरे हरे दर्शन तेरे, सब सुख मेरे है आशीष तेरे, सब सुख मेरे हरे दर्शन तेरे, सब दुख मेरे है आशीष तेरे. मेरा ना मुझ में बस तू ही विठ्ठल, मातृ पिता तू ही विद्या बल. मेरा न मुझ में बस तू ही विठ्ठल, मातृ पिता तू ही विद्या बल. विठ्ठल 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल.
विठ्ठलाचा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. शिशिर सर के बारे में कोई परिचय देने की कुछ ज़रूरत नहीं है, लेकिन ये हिंदुस्तान के उन अभिनेताओं में से आते हैं कि जिन्होंने एक ऐसा मकाम हासिल किया है और इतने सारे किरदार. आप लोगों में से कम लोगों को पता होगा कि शिशिर सर तेलुगु भाषा फिल्मों में भी एक बहुत ही नॉन चेहरा है. और मैं बचपन में एक सीरियल देखा करता था, स्वाभिमान, और मैं सर का तब से फैन हूँ. और जब मैं डायरेक्टर बना था तो मेरे मन में था कि मैं काश शिशिर सर के साथ कभी काम कर पाऊँ. और ये सच्चाई है सर, बिकॉज आई यूज्ड टू लव योर आईज, आई यूज्ड टू लव योर डायलॉग डिलीवरी. तो जब इस रोल की भी बात हो रही थी तो हमारे पास बहुत सारे चॉइसेस थे कि रामेश्वर भट्ट या रामेश्वर शास्त्री जी कौन करेगा. लेकिन जैसे ही शिशिर सर का नाम सामने आया, वो कोई सेकंड चॉइस की कोई बात ही नहीं थी. तो ओवर टू यू शिशिर सर. मैं लोनावला में घूम रहा था, आदित्य का फोन आया, एक रोल है, करोगे? मैंने कहा हाँ करूंगा, लेकिन रोल क्या है? नहीं तुम आ जाओ बस, वो सब समझा देंगे तुमको. इट्स लाइक द बैक ऑफ योर हैंड काइंड ऑफ अ रोल. I seriously hope to work with Aditya, work with Sheena, work with Subodh, work with Shiva, of course. He was brilliant in the film because I had a lot of work, a lot of scenes with him. So once again, thank you so very much for having me on this project, and I look forward to the response to this film whenever people see it. And since it's releasing on the 18th, let people see it and let's make it one of those memorable films to have donned the Indian screen. Thank you so much. पंढरपुर की पावन धरती, धरे कमर पर हाथ. पंढरपुर की पावन धरती, धरे कमर पर हाथ. हुए स्वयंभू श्री हरि विष्णु, मारुत मणि के साथ. माऊली 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 माऊली, सब लोग माऊली 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 माऊली. वाव. आम्ही जातो आमचा गावा, आम्ही जातो आमचा गावा. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमचा गावा, आम्ही जातो आमचा गावा. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. ब्युटिफुल. भगवान तूने कैसी रीत बनाई, भगवान तूने कैसी रीत बनाई. पल में है मिलन, पल में है जुदाई.
पल में है मिलन, पल में है जुदाई। आत्मा तुम शरीर हम, कैसे दे तुमको विदाई। बस जप ले हरि नाम, बस जप ले हरि नाम। ये दौलत मैंने जी भर के लुटाई। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। वाह, थैंक यू। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि।